नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तलाठी भरती 2023 याचे एक नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे। त्यांनी नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांनी नॉर्मलायझेशन बाबत काय स्पष्टीकरण दिलं हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बघा, त्यांनी हे प्रसिद्ध पत्रक जे आहे ते जाहीर केलेलं आहे 15/1/2024 म्हणजे आजच केलेलं आहे। विषय बघा, महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत गुणांचे सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेबाबत दिनांक 5/1/2024 रोजी तलाठी भरती 2023 परीक्षेतील विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी नॉर्मलायझेशन स्कोअर प्रसिद्ध करण्यात आले आहे। सामान्यीकरण प्रक्रियेमध्ये सांख्यिकी सूत्र या संकेतस्थळावर दिनांक 27/9/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे। या इंग्रजी सांख्यिकी सूत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या चिन्हाचा मराठी अर्थ व गुणांक वाढ किंवा गुणांक घट कशी होते हे दर्शविणारी उदाहरणे यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे। त्यांनी यामध्ये गुणांची वाढ किंवा गुणांची घट कशी झालेली आहे हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे। गुणांकन वाढ दर्शविणाऱ्या उदाहरणामध्ये अवघड सत्रातील सरासरीची माहिती घेण्यात आली आहे, तर गुणांकन घट दर्शविणारे उदाहरणामध्ये सोप्या सत्रातील सरासरीची माहिती घेण्यात आली आहे। उर्वरित 3 चिन्हांची माहिती सर्व सत्रातील सरासरींच्या बाबतची असल्याने दोन्ही उदाहरणात सारखीच आहे। तसेच उमेदवारास 120 मूळ गुण मिळालेलेच समजण्यात आले आहे। बघा, त्यांनी यामध्ये सर्व एक्सप्लेन केलेलं आहे। विद्यार्थ्यांची शिफ्ट सोपी होती तर त्यांचे मार्क्स कसे कमी झाले आणि ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट हे हार्ड होती त्यांचे मार्क्स कसे वाढले, सगळं त्यांनी यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे। मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड सूत्राचे मराठीमध्ये अर्थविवरण गुणांकन वाढ दर्शविणारे उदाहरण। बघा, त्यांनी या फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे आणि प्रत्येक चिन्हाचं मीनिंग काय होते त्याचा पण अर्थ इथे दिलेला आहे आणि उदाहरणार्थ संख्या हा सर्व फॉर्म्युला त्यांनी इथे तुम्हाला समजून सांगितलेला आहे। तुमच्या गुणांमध्ये वाढ कशी झाली त्याचं हे उदाहरण त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे स्पष्टीकरणासहित। आणि नंतर बघा, खाली पण एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे आणि इथे दिलेलं आहे तुमच्या गुणामध्ये घट कसं झालं हे पूर्ण त्यांनी इथे एक्सप्लेन केलेलं आहे। बघा, हा फॉर्म्युला आणि पूर्ण त्यांनी हे एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्ही जर हा नॉर्मलायझेशन PDF जर बघितला नसेल तर सर्वांनी हा PDF बघून घ्या। हा PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलाच आहे, तुम्ही तिथून हा PDF डाउनलोड करून घ्या। आणि तुम्हाला जर यामध्ये काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।